नमस्कार। कवी विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा काव्यजागर आंतरराष्ट्रीय फेसबुक व्हिडिओ अभियान 2024 अंतर्गत मी नलिनी सुभाष फुलपगारे भोई, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद केंद्र शाळा आंबवणे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथून माझी स्वरचित कविता आपल्या सर्वांसमोर सादर करत आहे। माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी भिडेवाडा बोलतो आहे। ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, लहान थोर स्त्री पुरुष साऱ्यांनीच ऐका। मी भिडेवाडा बोलतो आहे, मी भिडेवाडा बोलतो आहे। लक्ष्मीबाई आणि खंडोजी पोटी होती जन्मली गुणीपुत्री। लक्ष्मीबाई आणि खंडोजी पोटी होती जन्मली गुणीपुत्री। साऱ्यांनाच ठाऊक आहे नाव तिचे सावित्री। बालपणातच गाठ बांधली तिची ज्योतिबाशी। बालपणातच गाठ बांधली तिची ज्योतिबाशी। तिथूनच खरी सुरुवात झाली तिच्या समाजकार्याची। पाटी पेन्सिल हाती घेऊन शिकली माझी सावित्री। पाटी पेन्सिल हाती घेऊन शिकली माझी सावित्री। स्त्री उद्धारायासाठी झाली शिक्षणाची गंगोत्री। आईच्या मायेने सावित्रीने लेकरा लावला खूप लळा। आईच्या मायेने सावित्रीने लेकरा लावला खूप लळा। फातिमा बेगमला सोबत घेऊन भिडेवाड्यात काढली पहिली शाळा। दगडधोंडे चिखल शेणाचा मारा तिने झेलला। दगडधोंडे चिखल शेणाचा मारा तिने झेलला। पण स्त्री शिक्षणाचा वसा माझ्या सावित्रीने नाही सोडला। विधवा केशवपन थांबविण्या तिने नाभिकांचा संप घडवून आणला। विधवा केशवपन थांबविण्या तिने नाभिकांचा संप घडवून आणला। स्त्री म्हणून मानाने जगण्याचा हक्क माझ्या सावित्रीने विधवेस मिळवून दिला। अनाथ आणि निराधारांची माय ती झाली। अनाथ आणि निराधारांची माय ती झाली। दुःखित दलितांसाठी जणू माझी सावित्री पेटती मशालच झाली। प्रत्येक क्षेत्रात नारी आजची मानाने सामर्थ्याने उभी आहे। प्रत्येक क्षेत्रात नारी आजची मानाने सामर्थ्याने उभी आहे। पण तिच्या कर्तृत्वाचे उगमस्थान मात्र फक्त माझी सावित्रीच आहे। महिमा वर्णू मी किती तिचा ती काय काय होती। महिमा वर्णू मी किती तिचा ती काय काय होती। लेखिका होती, कवयित्री होती, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी तीच खरी क्रांतिज्योती होती। तीच खरी क्रांतिज्योती होती। धन्यवाद।